म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाहीये. पराभवाची चाहूल त्यांना लागलेली आहे, पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आहे, लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि यामध्ये ते म्हणतात लोकशाहीच्या नावाखाली जी हुकुमशाही चालवली जाते ती आम्ही बदलून घेतली जाणार. ते मुख्यमंत्री होते जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी त्या सरकारमध्ये होतो, त्या हुकुमशाही पाहिले ना, त्यावेळेस पाहिलंय. नेहमीच्या अधिकाऱ्याला मारणं, त्या कंगना रणावतचं घर तोडणं, नारायण राणेजींना जेवताना उठून अटक करणं, पत्रकाराला तुमच्या मारणं, पत्रकाराला मारलं होतं ना, विसरलं का तुम्ही? अरेस्ट केलं होतं 2-3 पत्रकारांना, अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं होतं. ही हुकुमशाही त्यांनी दाखवली आहे ना. आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांची वक्तव्य जर तुम्ही पाहिली तर याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, त्याला तुरुंगात टाकणार, त्याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार, ही कुणाची वक्तव्य होती? ही कुठली लोकशाही आहे? आणि त्यामुळे जे काय बोलतात त्याचा विचारपूर्वक बोललं पाहिजे. जेव्हा समोरच्याकडे बोट असतं तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात, याचा विचार केला पाहिजे. त्यांनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे आता मैदानात उतरल्यात, कशी स्ट्रॅटर्जी असणार? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्ण ताकदीने उतरलेली आहे आणि जे आम्ही 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आता पुढे जे काही काम सुरू आहे हे विकासाचं, लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचं राज्य आहे. हे सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे आणि या निवडणुकांमध्ये देखील आमच्या लाडक्या बहिणी पूर्णपणे या ठिकाणी विरोधकांना 4ही मूल्याचित करतील. साहेब, पूरग्रस्तांच्या जी पाकिटं देण्यात आली होती त्याच्यात आता उद्धव ठाकरेंची पण फोटोबाजी केली जाते, अशा पद्धतीचा तुमच्या बाबत पण टीका झाली होती. फोटो त्यांचा लावलाय ना, चांगला आहे, काही प्रॉब्लेम, मला काही आक्षेप नाही, मला काही आक्षेप नाही.